सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं। सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नवनवीन स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे. त्याचा अर्थ, त्याच्यातला आशय, त्याचा जो लक्ष्यार्थ आहे किंवा त्याच्यातलं जे वाङ्मयीन सौंदर्य आहे, अलंकार आहे, पदलालित्य आहे, अशा अनेक अंगांनी आपण स्तोत्रांचा अभ्यास आपला सुरू आहे. आत्ता सध्या चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र सगळीकडे गायलं जातं. प्रभू रामचंद्रांचं रामनवमीपर्यंत एक उत्सव असतो किंवा रामाचं एक नवरात्र असतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत म्हणजे शुद्ध नवमीपर्यंत 9 दिवस हे नवरात्र किंवा हा उत्सव चालतो. आणि अर्थातच लगेचच त्याच्यानंतरची पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. गुरु शिष्यांचं हे नातंच आहे. गुरूंच्या पाठोपाठ शिष्याची जयंती आहे हनुमान जयंती किंवा हनुमंताचा प्रगट दिन असं मानलं जातं. हनुमान जयंतीचा उपवास त्याच्या आदल्या दिवशी केला जातो आणि सूर्योदयाच्या वेळेला त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अशा या हनुमानाचं महत्त्व आपण सगळे जाणतोच. हनुमान कसा आहे? बुद्धिमतां वरिष्ठम. शक्तीचा तर तो प्रतिनिधी आहेच आहे. शक्तीची देवता म्हटलं तर मारुती आहे. असं जरी असलं तरी एकूणच तो बुद्धिमतां वरिष्ठम आहे. किंवा जेव्हा जेव्हा दास्य भक्तीचा उल्लेख येतो तेव्हा डोळ्यासमोर फक्त हनुमंताची मूर्ती उभी राहते. हनुमंत आणि गरुड हे दास्य भक्तीचं उत्तम प्रतीक आहेत. गरुड हनुमंत पुढे उभे राहते असं म्हटलेलं आहे. श्रीराम प्रभूंचे जे अनन्य भक्त आहेत म्हणजे अगदी शबरी आहे, बिभीषण आहे, हनुमंत आहे, अशा अनेक गोष्टी जरी असल्या तरी त्याच्यामध्ये हनुमंत हे अतिशय श्रेष्ठ मानले जातात. स्वतः श्रीराम प्रभूंनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की हे मारुतीराया, तुमच्या एका उपकाराकरता मी माझे पंचप्राण अर्पण केले तरी फक्त 5च उपकाराची फेड होईल. 5च उपकारामधनं मी उतराई होऊ शकेन, पण उरलेल्या उपकारांचं काय? तुमचेच माझ्यावर इतके उपकार आहेत. कोण म्हणत आहे? प्रभू रामचंद्र स्वतः हनुमंताला म्हणत आहेत. म्हणजे गुरु आपल्या शिष्याच्या ऋणात आहेत. इतकं ते हनुमंताचं सामर्थ्य आहे. खरं म्हटलं तर हनुमंत आणि प्रभू रामचंद्र वेगळे नाहीतच, ते एकरूप झालेत. एकदा असंच प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना विचारलं की इतका कसा रे तू माझा भक्त? अगदी माझ्या मनातलं सुद्धा तू कसं काय ओळखतोस? तू आहेस तरी कोण? तेव्हा मारुतीरायांनी जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. देहबुद्ध्या तू दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. देहबुद्धीचा विचार केला तर मी तुमचा दास आहे. जीवबुद्धीचा विचार केला तर मी तुमचा अंश आहे. तुमच्याच अंशातनं मी जन्मलेलो आहे, असा मी तुमचा अंश आहे. आत्मबुद्धीचा विचार केला तर तुम्ही आणि मी वेगळे नाहीच. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, तुम्ही आणि मी एकरूप आहोत. इति मे निश्चिता मती, असं माझं
खात्रीने, विश्वासाने, श्रद्धेचं माझं हे मत आहे, असं मारुतीरायाने म्हटलेलं आहे. मारुतीरायांचा महिमा अनेकांनी वर्णन केलेलं आहे. अगदी सुंदरकांडामध्ये, वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांड जे आहे त्याच्यामध्ये सगळा मारुतीच्या पराक्रमाचा महिमा वर्णन केलेला आहे. कशी संजीवनी आणली, संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत पूर्ण उचलून आणलेला असा हा हनुमंत आहे. सीतेच्या शोधासाठी समुद्रोड्डाण केलेला हा असा मारुती आहे. किती मारुतीची रूपं सांगावी. प्रभू रामचंद्र ज्याच्यात नाही त्याच्यात मला काही रस नाही असं म्हणून स्वतःची छाती फाडून दाखवणारा सुद्धा मारुतीरायच आहे. या मारुतीरायाचं वर्णन अनेकांनी केलेलं आहे. आपल्याकडे तर रामरक्षेनंतर भीमरूपी म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे रामरक्षेची किल्ली कोण आहे तर श्रीमत हनुमान कीलकम असं रामरक्षेतच सांगितलं आहे. त्यामुळे ही किल्ली उघडण्यासाठी, हा खजिना प्राप्त करण्यासाठी मारुतीरायांना वंदन करायला पाहिजे. त्यामुळे भीमरूपी आपण म्हणतो. उत्तरेकडे किंवा काही प्रदेशामध्ये हनुमान चालिसा म्हटला जातो किंवा अगदी तुलसी रामायणामध्ये सुद्धा हनुमंताच्या पराक्रमाचं, शौर्याचं, त्याच्या एकूण सामर्थ्याचं, त्याच्या बुद्धिमत्तेचं विलक्षण वर्णन केलेलं आहे. मग अशा मारुतीरायांचं वर्णन केल्याशिवाय आचार्यांना तरी राहावेल का? अशा मारुतीरायांचं वर्णन आचार्यांनी कसं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मारुतीचे अनेक गुण सांगितलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य आहे, वैराग्य आहे, कार्यनिष्ठा आहे, स्वामी भक्ती आहे, अतुल धैर्य आहे, प्रखर बुद्धिमत्ता आहे, इंद्रिय निग्रह आहे, आळसाला तर किंचितही थारा नाही. किती गुण सांगावेत हो या मारुतीरायांचे. जेवढं जे कोणी अनन्य भावाने मारुतीरायांना शरण जातात त्यांची दुःख ते चटकन दूर करतात असंही म्हटलेलं आहे. ही गोष्ट अनेकांच्या प्रचितीला येते. काही ठिकाणी तर प्रभू रामचंद्रांपेक्षा मारुतीची भक्ती जास्त फलदायी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे गुरुपेक्षासुद्धा शिष्य श्रेष्ठ ठरलेला आहे काही ठिकाणी, काही बाबतीत असं म्हटलेलं आहे. आचार्यांना तर प्रत्यक्ष मारुतीरायांनी दर्शन दिलेलं आहे. आता आज आपण जे स्तोत्र अभ्यासणार आहोत त्याच्या शेवटच्या 5व्या कडव्यामध्ये आचार्य म्हणतात, मी स्वतः मारुतीरायांना पाहिलं. अद्राक्षम म्हणजे मी पाहिलं आहे, मी प्रत्यक्ष मला दर्शन दिलेलं आहे. आणि ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्या प्रत्येकाने या मारुतीरायाचं आराधना करावी, त्याची पूजा करावी, त्याचं भजन करावं असंही या स्तोत्रात सांगितलं आहे. हे स्तोत्र काय आहे? श्रीमत हनुमत पंचरत्न स्तोत्रम. हनुमत पंचरत्न स्तोत्रम आज आपण अभ्यासणार आहोत. करायची का मग सुरुवात? फार सुंदर स्तोत्र आहे. अर्थात ह्याचं वृत्त मात्र वेगळं आहे, आर्यावृत्तामध्ये. त्यामुळे ह्याची चाल थोडीशी कठीण आहे किंवा थोडी गद्यात्मक चाल आहे. पण आपण हे आधी समजून घेऊया आणि मग त्याचं गायन, स्तोत्र गायनसुद्धा ऐकणार आहोत. काय फक्त 5च कडव्याचे पंचरत्न ह्याच्यावरनं तुमच्या ध्यानात आलंच असेल. केवळ 5 कडवी आहेत, लहान आहे, पण अर्थात त्याचे चरण मात्र मोठे आहेत. त्यामुळे आशयगर्भ असं हे सुंदर असं स्तोत्र, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. काय म्हणतात बघा आचार्य. वीता अखिल विषयेच्छम. आधी आपण शब्द समजून घेऊया. आधी मी म्हणते आणि मग त्याच्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक चरणाचा अर्थ समजून घेऊया. वीता अखिल विषयेच्छम जातानंदाश्रुपुलकमत्यच्छम सीतापतिदूताद्यम वातात्मजमद्य भावये हृद्यम. अर्थात गेयता तर आहेच आहे, थोडी वेगळ्या प्रकारची चाल आहे, पण गेयता विलक्षण आहे आणि अनुप्रास तर आहेच आहे. वीता अखिल विषयेच्छम. वीत, ई धातू आहे त्याच्यामध्ये, आणि वीत विशेषेन ईत, सगळं निघून गेलेलं आहे. काय गेलेलं आहे? विषयेच्छम. सगळ्या विषयांच्या ज्या इच्छा वासना ज्या आहेत, ज्या सोडून गेलेल्या आहेत. म्हणजे जो इंद्रिय भोगामध्ये अडकणारा नाही आहे, विषयोपभोगामध्ये रमणारा हा मारुती नाही आहे. वीता अखिल विषयेच्छम. आणि काय झालेलं आहे? श्रीरामप्रभूंचं प्रेम त्याच्या अंतःकरणात इतकं ओतप्रोत भरलेलं आहे की नुसत्या त्यांच्या स्मरणानेसुद्धा याच्या नेत्रातून आनंदाश्रू
बाहेर येतात, आनंदाश्रू पाझरायला लागतात आणि अंगावर रोमांच येतात. पुलक मत्यच्छम असं म्हटलेले, जातानंदाश्रू पुलक मत्यच्छम, आनंदाश्रूंनी भरून येतात, ज्याच्या अंगावरती रोमांच, पुलकित आपण म्हणतो ना, पुलकित काया, जात म्हणजे निर्माण झालेत, आनंदाश्रू, जातानंदाश्रू पुलक मत्यच्छम, अश्रू आलेत, आनंदाचे अश्रू आहेत, आणि आनंदाचे अश्रू आहेत ते थंड असतात बरं का. आपल्याला दुःखाने, कष्टाने, क्लेश झाल्यामुळे जे अश्रू असतात ते गरम असतात, पण आनंदाश्रू हे नेहमी शीतल असतात. मारुतीरायांच्या नेत्रातनं आनंदाश्रू येत आहेत, त्यांची काया पुलकित झालेली आहे. आणि कशामुळे? श्रीरामप्रभूंच्या नामस्मरणामुळे केवळ. आणि कसं आहे, हा सीतापती दूताद्य, प्रभू रामचंद्रांचं एक दुसरं नाव आहे सीतापती, त्यांचा दूत म्हणजे हा रामदूत आहे, हनुमंत आहे. अद्य म्हणजे आज, सीतापती दूताद्यम वातात्मज मध्य भावये हृदय. आणि कुणाचा पुत्र आहे? वातात्मज. वात म्हणजे वायू, पवनपुत्र आहे ना, म्हणून तो वाताचा जो आत्मज आहे, अशा मारुती कसा आहे? भावये हृदयम, त्याचं मी माझ्या हृदयामध्ये चिंतन करत आहे, असं आचार्य म्हणतात. परत एकदा बघूया. सर्व विषयांच्या इच्छा, वासना ज्याला सोडून गेल्या आहेत, श्रीरामप्रभूंच्या प्रेमामुळे ज्याचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून येतात, ज्याच्या अंगावर नुसत्या त्यांच्या स्मरणाने रोमांच उभे राहतात, जो अत्यंत स्वच्छ आहे, अत्यच्छम असं म्हटलेलं आहे, अतिशय स्वच्छ आहे, म्हणजे जो आत बाहेर निर्मळ आहे, आत वेगळं बाहेर वेगळं असं हनुमंत अतिशय भोळेत. जरी बुद्धिमान असले तरी श्रीरामप्रभूंचे अनन्य भक्त आहेत, आणि त्यांच्यावर इतकी श्रद्धा आहे. या मारुतीच्या हृदयामध्ये आत वेगळं आणि बाहेर वेगळं असं काही नाही. आत बाहेर जे निर्मळ आहेत, सीतापती श्रीरामांचा जे मुख्य दूत आहेत, असा जो परमहृदय, असा प्रिय माझा पवनपुत्र जो आहे, त्या हनुमंतांचं मी माझ्या हृदयामध्ये, भावये हृदयम, माझ्या हृदयामध्ये त्यांचं स्मरण करत आहे, असा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. अगदी सोपं आहे, म्हटलं तर खूप सोपं आहे, फक्त थोडा समजून घ्यायला पाहिजे. जातानंदा श्रुपुलकमत्यच्छम असं त्याचा समजून घ्यायला पाहिजे. आता मारुतीच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आधी पहिलं सगळ्यात त्याचं क्वालिफिकेशन काय, सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे, तर सीतापती दूताद्यम, हे पहिलं महत्त्व आहे. मारुती म्हणला की रामदूत, रामभक्त, हनुमान असं म्हटलं जातं, असा तो आहे, पवनपुत्र आहे. ह्या सगळ्या विशेषणांचा उल्लेख पहिल्या कडव्यामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये झालेला आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात, आता त्याच्या रूपाचं वर्णन आहे. कसं आहे? तरुणारुण मुखकमलम करुणारसपूरपूरितापांगम संजीवनमाशासे मंजुल महिमान मंजना भाग्य. मुखकमल कसं आहे? तरुण अरुण, अरुणाची प्रभा कशी असते? सूर्य उगवण्यापूर्वीची स्थिती कशी असते? सूर्य उगवण्यापूर्वी अरुणाची प्रभा पसरते. अरुणप्रभा म्हणजे नेमकी काय आहे, तर केशरी रंगाच्या अशा छटा असतात, आणि हा अरुणसुद्धा उगवण्यापूर्वी म्हणजे अगदी सूर्योदयापूर्वी जसे केशरी, लालसर, तांबूस असे किरण त्याचे पसरलेले असतात, तसं ह्याचं मुखकमल, मारुतीचं मुखकमल तांबूस आहे, लालसर रंगाचे. तरुणारुण मुखकमल अतिशय कोमल आहे, कमळाप्रमाणे आहे, आणि अतिशय तेजस्वीसुद्धा आहे. तरुणारुण मुखकमलम. आणि अंतःकरण कसं आहे? करुणारसपूरपूरितापांगम, ज्याची दृष्टी कशी आहे? करुणारूपी रसाच्या पुराने परिपूर्ण भरलेली अशी त्याची दृष्टी आहे. हनुमंतांचं हे एक वैशिष्ट्य सांगतात, हनुमंत त्यांच्या भक्तांवर अतिशय कृपा करतो, कृपा प्रसाद देतो. त्यांची नजरच मुळी, त्यांची दृष्टीच मुळी करुणेने ओथंबलेली आहे. त्यामुळे भक्तांना पावणारा असा हा मारुती आहे, ज्याचं मुखकमल तांबूस रंगाचे, लालसर वर्णाचं आहे, असा तो आहे. भक्तजनांकडे तो कृपापूर्ण दृष्टीने पाहत आहे. संजीवन माशासे,
ज्याचा महिमा अतिशय मधुर आहे असा तो आहे, रम्य आहे. आणि तो माझ्या अंजनी मातेचं जणू काही मूर्तिमंत भाग्यच आहे. अंजना भाग्यम असं म्हटलेलं आहे, अंजनीचं भाग्य. आणि म्हणून हा इतका शक्तिशाली, इतका बलवान, इतका सामर्थ्यशाली मारुती तिच्या पोटी जन्माला आला. हे अंजनीचंच भाग्य आहे. संजीवन माशासे, त्या संजीवनी बुटीसाठी, संजीवनीच्या औषधी मुळीसाठी त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणलेला आहे. असा हा कोण आहे मारुती? माझ्या हृदयाचा, माझ्या जीवनाचा जणू काही आधारच आहे. अशा मारुतीरायाच्या प्राप्तीची किंवा त्याच्या भेटीची मी आशा करत आहे. संजीवनम आशासे, मी कुणाची आशा करतो आहे, कशाची वाट पाहतो आहे? त्या मारुतीरायाची कृपापूर्ण दृष्टी माझ्यावर पडावी, माझी आणि प्रत्यक्ष मारुतीरायाची भेट घडावी, हीच माझ्या जीवनाची आशा आहे. आणि खरंच असं म्हटलं जातं बरं का, असं म्हटलं जातं की कारण आपल्याला माहिती आहे की मारुतीला वरदान आहे. कशाचं वरदान आहे? स्वेच्छा मरणाचं वरदान आहे. चिरंजीव मारुती आहे असं म्हणतात. मारुती खरं सप्त चिरंजीवांपैकी अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च बिभीषण, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः असं वचन आहे. त्यामुळे त्याच्यात मारुतीचं स्थान तर आढळ आहेच आहे. पण मारुतीला इंद्राने वर दिला होता. जेव्हा अगदी जन्मतः या अंजनी पुत्रांनी, या आंजनेयानी एक फळ आहे असं समजून त्या सूर्याकडे झेप घेतली होती. 300 योजन दूर अशा त्या सूर्यावर झेप घेतली किंवा ते पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा इंद्राने त्याला वज्र मारलं होतं. ते वज्र इथे हनुवटीला लागलं आणि इथे थोडीशी जखम झाली. अगदी ओझरता वज्राचा स्पर्श झाला, पण मारुतीला जखम झाली आणि म्हणून त्याची हनुवटी दुभंगली. आणि म्हणूनच तेव्हापासून त्याला मारुतीला हनुमान हे नाव मिळालं, हनुमत हे नाव मिळालं. अर्थात मग त्याच्या हनुवटीला धक्का लागल्यावर अनिलाने, समीराने किंवा त्या वायूने सगळी गती थांबवली. आणि तेव्हा सगळं जग, सगळं विश्व म्हणजे ते घाबरं झालं किंवा ते भयभीत झालं. तेव्हा इंद्राने सांगितलं की असू दे, आता माझ्या हातनं हे लागलं आहे, पण मी आता तुला एक वरदान देतो की तू इच्छामरणी होशील आणि तू चिरंजीव होशील असा वर दिल्यामुळे आजही, खरंच सांगते, आजही अनेकांना हनुमंतांचं साक्षात दर्शन होतं. नर्मदा परिक्रमेमध्ये तर जसं अश्वत्थामा भेटतो तसा अनेकांना मारुतीरायसुद्धा भेटलेले आहेत. कारण ते मारुतीराय चिरंजीव आहेत, आजही दर्शन देतात. मात्र तेवढी तुमची भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. त्याचं तसं श्रद्धेने पूजन केलं तर मारुतीराय स्वतः दर्शन देतात. आणि म्हणून मला तीच आशा आहे, संजीवनम आशासे, मला ती आशा आहे असं म्हटले, आपण मला दर्शन द्यावं अशी मारुतीरायांना या दुसऱ्या श्लोकामध्ये विनंती केलेली आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात आचार्य बघा. शंबर वैरी शरातिग मंबुजदल विपुल लोचनोदारम कंबुगलमनिलदिष्टम बिंबज्वलितोष्ठम मेकमवलंबे असं म्हटलेलं आहे. शंभराचा जो वैरी आहे, शंभर म्हणजे मेघ, आणि मेघाला वाहून नेणारा कोण आहे? वायू आहे. त्यामुळे शंभराचा जो वैरी आहे तो वायू ढगांना विच्छिन्न करून टाकतो ना. वाऱ्यामुळे ढग इतस्तः म्हणजे विखुरले जातात. अशा मेघांना विच्छिन्न करणारा आहे तो शंभर वैरी आहे. तो मेघांचा शत्रू आहे. कोण? वायू. आणि कसं आहे, शरापेक्षाही वेगाने जाणारा, शरातिग. शर म्हणजे बाण वेगाने जातो, बाणाला वेग आहे. पण त्याला अतिग, त्याच्याही पलीकडे, बाणापेक्षाही ज्याचा वेग अधिक आहे असा शरातिग. किंवा दुसरा अर्थ असा आहे की शंभर नावाच्या असुराचा त्या कामदेवानी नाश केला होता. त्यामुळे मदनाला सुद्धा शंभर वैरी म्हटलं आहे. त्याच्या बाणांचा जो विषय होऊ शकत नाही. थोडीशी उलटी रचना आहे, पण समजून घेऊया.
फार सुंदर आहे आणि समजल्यावर जो काही आनंद होतो. काय म्हटलेलं आहे, त्या 100 वैरीच्या बाणांचा ज्याच्यावर अजिबात परिणाम होत नाही. मदन कसा आहे, मदनाची बाधा झाली की काम उफाळून येतो. पण ह्या मारुतीवर या मदनाचा काहीच परिणाम होत नाही, कारण त्याचा इंद्रिय निग्रह इतका पक्का आहे की तो या कुठल्याही प्रलोभनांना, या असल्या मदन बाणांना तो बळी पडणारा नाही आहे. त्यामुळे अशा बाणांचा जो विषय होऊ शकत नाही, म्हणजेच ज्याला कामबाधा होऊ शकत नाही, असा पूर्ण जितेंद्रिय कोण आहे, मारुतीराय. हे विशेषण अर्थात शंकरांना सुद्धा लागू पडतं बरं का. पण मारुतीराय हे शंकराचेच अवतार आहेत. वज्र हनुमान मारुती, रुद्र आहे ना, मारुतीला सुद्धा रुद्र म्हटलेलं आहे. त्यामुळे ते शंकराचेच अवतार आहेत. तेही कामविजयीच आहे. शंकर काय आणि मारुती काय. आता पुढे म्हटलेलं आहे अंबुजदल विपुल लोचनोदारम. अंबुज काय गोड शब्द आहे. अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे पाण्यात जन्मणारं म्हणजे कमळ. अंबुज म्हणजे कमळ. त्याचं दल, त्याची पाकळी कसे आहे, कमलदलाप्रमाणे, कमळाच्या पाकळीप्रमाणे, विपुल लोचनोदारम, ज्यांचे डोळे अतिशय मोठे आहेत, कमळाच्या दलाप्रमाणे, पाकळीप्रमाणे विशाल आहेत, रमणीय आहेत. आणि तो कसा आहे, कंबुगल मनिलदिष्टम, जो उदार आहे, भव्य आहे, श्रेष्ठ आहे, ज्याचा कंठ कसा आहे, त्रिवलयांकित आहे, सुंदर आहे. ज्याच्या कंठाला, आता बलशाली आहेत ना मारुती, कंठही मोठा आहे आणि त्या कंठाला 3 वळ्या पडल्या, त्रिवलयांकित आहे. आणि जसा कसा आहे, वायुदेवांचं, लक्षात घ्या, वायुदेवांचं मूर्तिमंत भाग्यच आहे. मागच्या श्लोकामध्ये अंजनेचं भाग्य म्हटलं होतं, अंजनीचं भाग्य आहे. आता हे खरंच आहे, वायुदेवांचं भाग्य आहे की त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. त्यामुळे हे म्हटलेलं आहे कंबुगलम अनिलदिष्टम, अनिलदिष्टम, वायूचं भाग्य. बिंबज्वलितोष्ठमे कमवलंबे असं म्हटलेलं आहे, ज्याचे ओठ उगवणाऱ्या सूर्याच्या बिंबाप्रमाणे आरक्त आहेत. बघा आता त्याचा वर्ण सांगितलं आहे, तरुणारुण मुख कमलम. डोळे कसे आहेत तेही सांगितलेत. आता ओठ कसे आहेत, तर जणू काही सूर्याच्या बिंबाप्रमाणे आरक्त पण तेजस्वी, लाल चुटूक ओठ आहेत पण तेजस्वी आहेत. अशा अद्वितीय मारुतीरायांचा मी काय करतोय, आश्रय घेतोय. म्हणजे मी आपल्याला शरण आलो आहे. बिंबज्वलितोष्ठ मे कमवलंबे, अवलंबे, अहम अवलंबे, म्हणजे मी तुम्हाला पूर्णपणाने शरण आलेलो आहे. मारुतीराया माझा स्वीकार करा. कोण म्हणत आहे, आचार्य म्हणत आहेत. आचार्यांची रामभक्ती तर आहेच आहे. प्रत्येक देवतेचं आचार्यांनी ज्या अनन्य भावाने स्मरण केलं आहे, स्तवन केलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे, ते प्रत्येक दैवत आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब त्यांची मूर्ती उभी राहते. असं आचार्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. अर्थात मारुतीराया तर सामर्थ्यशाली आहेतच, पण त्याहीपेक्षा आचार्यांची ही प्रतिभा बघा. पुढे काय म्हटलेलं, आता मारुतीचा पराक्रम सगळ्यांना माहिती. आपण बालपणापासून कितीही कथा ऐकलेल्या आहेत. रामायणाच्या कथा आहेत, मारुतीरायांच्या कथा आहेत. या सूर्यबिंबाला पकडायला कसे ते धावले हेही आहे. या मारुतीरायांचं नाव कोण कोण वंदन करतं. हनुमान चालिसामध्ये पण फार सुंदर सांगितलं आहे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा, जम कुबेर दिगपाल जहाँ ते, कवि कोविद कहाँ सके जहाँ ते. हनुमान चालिसामध्ये तुलसीदासांनी सुद्धा हे सगळं वर्णन हनुमंताचं केलेलं आहे. फार सुंदर. म्हणजे त्या प्रत्येक शब्दातनं त्या मारुतीरायांची बुद्धिवैभव किंवा त्यांचं शक्ती हे सगळं, कारण त्याच्यातही म्हटले ना, जसं बुद्धिमतां वरिष्ठम बुधकौशिक ऋषींनी म्हटलं आहे, तसे आमचे तुलसीदाससुद्धा म्हणत आहेत. मारुतीराय कसे आहेत, विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करी बेको आतुर. विद्यावान आहेत, अतिशय चतुर आहेत आणि रामकार्य म्हटल्यावर ते इतके आतुर आहेत. आणि काय काय रूपं घेतली त्या रामकार्यामध्ये, त्यांना काही विघ्न आली नाहीत का.
समुद्रोड्डाणामध्ये सुद्धा अनेक विघ्न आली, पण त्या सगळ्या विघ्नांना पार त्याने केलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं कार्य समजून केल्यामुळे त्यांना त्याचे कष्ट जाणवले नाही, शीण जाणवले नाहीत. एवढा 100 योजन समुद्र उल्लंघून गेले, पण काही त्याचा थकवा नाही. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. एक एक त्यांचा पराक्रम, एक एक त्यांचे प्रसंग जर आपण डोळ्यासमोर जरी आणला तरी मारुतीरायांच्या तेजाची, त्यांच्या सामर्थ्यांची, त्याच्या शक्तीची कल्पना येते. सीतेच्या शोधासाठी समुद्र उल्लंघन केलं हे तर आपल्याला माहितीच आहे. आता इथे आचार्य 4थ्या कडव्यात काय म्हणतात? दूरीकृत सीतार्ती प्रगटीकृत राम वैभवस्फूर्तिं दारित दशमुख कीर्ती पुरतो मम भानु हनुमते मूर्ती. काय केलंय? सीतार्ती, सीतेचे आर्तभाव, सीतेचं जे संकट आहे ना, सीता जी शोक करत होती ना, दूरीकृत, मारुतीरायांनी सीतेचा शोक दूर केला. वस्तुतः अशोकवनामध्ये शोक करत असलेली सीता जेव्हा या मारुतीरायांच्या दृष्टीला पडली तेव्हा काय काय घडलं आपण सगळे जाणतोच. रामाच्या विरहाने व्याकुळ झालेली ही सीता अशोकवनामध्ये अत्यंत म्हणजे अश्रू ढाळत होती. तिची वेणी सुटली होती, तिचे सगळे अश्रू गालावर सुकून गेले ते, तिला निद्रा नव्हती, ती अतिशय कृश झाली होती, म्लान झालेली होती. पण अशा जानकी मातेचं दुःख त्यांनी काय केलं? दूरीकृत. कसं दूर केलं? तर श्री रामप्रभूंचं कुशल सांगून तिला थोडा दिलासा दिला. श्री रामप्रभू तुला सोडवण्यासाठी, तुझ्या मुक्ततेसाठी, तुझ्या सुटकेसाठी येत आहेत, मोठी सेना घेऊन येत आहेत. ही वार्ता तिच्या कानावर पडल्यानंतर तिचं दुःख थोडंसं हलकं झालं, थोडंसं कमी झालं. हे रामप्रभूंची कुशल वार्ता कथन केल्यामुळे ज्याने दूर केलं असे मारुतीराय. आणि म्हणून म्हटले दूरीकृत सीतार्ती. आर्तभाव जो होता, शोकभाव जो होता तो दूरीकृत. आणि काय केलं आहे? प्रकटीकृत राम वैभवस्फूर्तिं. आणि स्वतःच्या पराक्रमाने रामप्रभूंच्या वैभवाचा आविष्कार केला आहे. सीतेला माहिती नव्हतं ना, राम लक्ष्मण हे दोघंच होते. या दोघंही त्या समुद्र ओलांघून येऊ शकले असते, पण त्यांच्या मदतीला केवढी वानरसेना आहे. आणि त्याचं एक थोडीशी झलक मी दाखवतो माझ्या पराक्रमातनं. आणि म्हणून मारुतीरायांनी त्या अशोकवनामध्ये त्या म्हणजे ज्या काही राक्षसिणी होत्या सीतेच्या भोवती पहारा देण्यासाठी, तिथे काय जो धुमाकूळ घातला आहे त्याच्यातनं त्या पराक्रमाची, या मारुतीरायाच्या पराक्रमाची थोडा आविष्कार, श्री रामप्रभूंकडे केवढं वैभव आहे त्याची थोडी एक झलक त्यांनी दाखवलेली आहे. प्रगटीकृत राम वैभवस्फूर्तिं. आणि काय आहे? दारित दशमुख कीर्ती. आणि काय केले? तो दशमुख कसा आहे, रावण कसा आहे, दशानन लंकाधिपती रावण कसा आहे, दारित दशमुख कीर्ती. देवांनाही बंदिवासात टाकले त्यांनी. त्याचं राज्य कुठलं आहे? 14 चौकड्यांचं त्याचं राज्य आहे. त्रैलोक्य विजयी. खरं तर रावणाचा पराक्रम, त्याचं तपश्चर्या फार मोठी होती. अशा राजा रावणाच्या कीर्तीलासुद्धा धुळीत मिळवणारा हनुमान हा आहे ना. दारित दशमुख कीर्ती असा हनुमान पुरतो मम. पुरतो म्हणजे माझ्यासमोर. पुरतो मम भानु हनुमते कीर्तिम. माझ्यासमोर ही हनुमंताची मूर्ती प्रगट व्हावी असं आचार्य त्याला वारंवार विनवत आहेत. मारुतीरायाला म्हणत आहेत की तुमचं प्रत्यक्ष दर्शन मला घडो. बघा काय म्हणलेलं आहे? दूरीकृत सीतार्ती प्रकटीकृत राम वैभवस्फूर्तिं दारित दशमुख कीर्ती पुरतो मम भानु हनुमते मूर्ती. अशी ही मूर्ती माझ्यासमोर प्रगट व्हावी असं आचार्य विनवत आहेत. अशी 4 कडवी आपण 4 श्लोक पाहिलेले आहेत. काय मारुतीरायांचं वर्णन खरंच करावं तेवढं कमी आहे. आणि मारुतीराय जसे शंकर हा भोळा शंकर मानला जातो, मारुतीरायसुद्धा त्यांची भक्तीला लगेच प्रसन्न होतात असे हे मारुतीराय आहेत.
आमचे समर्थ रामदास स्वामी तर साक्षात मारुतीचा अवतार आहे असं मानलं जातं. खरोखर हा मारुतीचा अवतार आहे. समर्थांनी जे श्लोक लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मुखी राम त्या काम बाधू शकेन. ज्याच्या मुखात राम आहे ना, ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे, त्याला कामभावना काही बाधूच शकत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामासी मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. त्या मारुतीचं वर्णन करताना तर समर्थांची प्रतिभा अतिशय विलसते असंही म्हटलेलं आहे. आणि खरोखर या रामायण कथा आम्ही कितीही ऐकल्या तरी त्याचा कंटाळा येत नाही, ते नको असं वाटत नाही. पुन्हा पुन्हा किती वेळा आपल्या अगदी आजीच्या गोधडीमध्ये सुद्धा लहानपणी ऐकल्या असतील, शिक्षकांकडनं ऐकल्या असतील, कुठल्या प्रवचन कीर्तन रामकथेमध्ये ऐकल्या असतील. पण मारुतीरायाची कथा ही अतिशय रमणीय आहे, श्रवणीय आहे, मनमोहक आहे. त्यामुळे कितीही वेळा ऐकली तरी आम्हाला त्याचा कंटाळा येत नाही. असं म्हटलेलं आहे, यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले, तावत रामायणी कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत हे पर्वत आहेत, जोपर्यंत ह्या नद्या आहेत, तोपर्यंत ही रामायणाची कथा ही चालूच राहणार आहे. आणि जिथे रामकथा चालते तिथे हनुमंत साक्षात हजर असतात, उपस्थित असतात. हनुमंतासाठी एक आसन ठेवलेलं असतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि अनेक वेळेला याचा प्रत्ययसुद्धा येतो. जोवरी जग हे जोवरी भाषण, तोवरी नूतन नितरामायण असंही म्हटलेलं आहे. अशा या मारुतीरायाचं वर्णन करताना आता 5व्या कडव्यामध्ये आता आचार्य काय म्हणत आहेत बघा. अगदी आता शेवटचा आणि मग नंतर फलश्रुती आहे. वानर निकराध्यक्षम दानव कुलकुमुद रविकर सदृक्षम दीन जनावन दीक्षम पवन तपः पाकपुंज मद्राक्षम. अद्राक्षम म्हणजे मी पाहिले, मी साक्षात मारुतीरायांना पाहिले. आत्तापर्यंतच्या कडव्यामध्ये आचार्य म्हणत होते, हे मारुतीराया मला दर्शन दे. त्यांच्या श्रद्धेने त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन मारुतीरायांनी इथेच साक्षात त्यांना दर्शन दिले. आणि म्हणून 5व्या कडव्यामध्ये आचार्य हे सांगत आहेत की हो, मी पाहिले मारुतीरायांना, मी पाहिले. कसे आहेत मारुतीराय? वानर निकराध्यक्षम. वानर निकराध्यक्षम, वानर यूथ मुख्यम म्हटले ना, अध्यक्ष आहेत. वानर सैन्याचे अध्यक्ष, मोठे नेते आहेत किंवा ज्याला आपण पुढारी म्हणतो असे मारुतीराय आहेत. आणि त्यांनी काय केले, दानव कुलकुमुद रविकर सदृक्षम. कुमुद, फार सुंदर उपमा इतक्या गोड दिलेल्या आहेत ना. कुमुद म्हणजे रात्री उमलणारं कमळ, कुमुदिनी म्हणतात ना. कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळ. याला सूर्याचा स्पर्श सहन होत नाही. रात्री ते उमलतं पण सकाळ झाली की ते कमळ मिटतं. काय सुंदर उपमा. या चंद्रविकासी कमळाला जसा सूर्याचा स्पर्श सहन होत नाही, ते मिटून जातं, तसंच मारुतीरायांना पाहताच राक्षसांचे समुदायसुद्धा घाबरून जातात, मिटून जातात, पळून जातात. वानर निकराध्यक्षम दानवकुल म्हणजे दानवांचे समूह, कुमुद रविकर सदृक्षम. कुमुद जसं रविकर किरणांना पाहून मिटून जातात, तसे हे दानवांचे समूह मारुतीराय समोर आले की पळून जातात, भयभीत होतात. कसे आहेत? दीन जनावन दीक्षम. मारुतीरायांनी कुणासाठी हे करतायत? स्वतःसाठी काही मिळवण्यासाठी नाही आहे. दीनजनांची रक्षा करणं, त्यांचं संरक्षण करणं हे मारुतीरायांच्या जीवनाचं कार्य आहे. जे प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त मारुतीराय हेही दीनजनांचं रक्षण करत आहेत. म्हणून म्हटले दीन जनावन दीक्षम पवन तपः पाकपुंज मद्राक्षम. आणि पवनपाक म्हणजे वायूचा हा पुत्र आहे ना. वायुदेवानी जी तपश्चर्या केली त्याच्या परिपाकाचा समुच्चय म्हणजे पुंज, समुच्चय म्हणजे झुपका, एक गठ्ठा. इथे म्हणलेलं आहे त्यांच्या पवन तपः पाकपुंज मद्राक्षम. त्यांनी जी तपश्चर्या केली वायूने,
त्याचा जो साक्षात पुत्र आहे तो मी अद्राक्षम मी पाहिला, अशा मारुतीरायांना मी साक्षात पाहिलं आहे असं आचार्य म्हणत आहेत. आणि आता शेवटी, अगदी शेवटी फलश्रुती. अगदी लहानसं हे स्तोत्र आहे, पण फलश्रुती. आणि खरंच आहे, फळ मोठं आहे. स्तोत्र लहान आहे म्हणून फळ लहान नाही आहे, फार मोठं फळ मिळणार आहे. काय म्हणतात शेवटी बघा, एतत् पवनसुतस्य स्तोत्रम यः पठती पंचरत्नाख्यम. हे पंचरत्न, हनुमत पंचरत्न स्तोत्र, ह्या नावाने ओळखलं जाणारं हे स्तोत्र कुणाचं आहे? पवनपुत्राचं आहे, वायुपुत्राचं आहे, वातात्मजाचं हे स्तोत्र आहे. त्याचं स्तोत्र पठण केल्यानंतर काय मिळणार आहे? चिरमिह निखिला भोगान भुक्त्वा श्रीराम भक्तिभाग भवती. त्यांना काय काय प्राप्त होणार आहे? चिरमिह निखिला भोगान. इह, ह्या जगात आत्ता तुम्ही जिवंत असताना, निखिला भोगान चिरम इह, सगळे भोग तुम्हाला प्राप्त होतील. असं नाही आहे की मृत्यूनंतर मिळेल, ऐहिक भोगसुद्धा मिळतील. आणि निखिला भोगान, सगळे भोग, चिरमिह, चिरकाल सगळे भोग भोगायला मिळतील. आणि शिवाय ह्याच्या पलीकडचं फळ काय सांगितलं आहे? श्रीरामप्रभूच्या भक्तीने किंवा परमप्रेमाचं एक तो अंश बनतील किंवा ते प्रेम त्यांना लाभेल असं म्हणलेलं आहे. श्रीराम भक्ती भाग भवती. हे त्यांचं भक्तीचं जे रूप आहे, श्रीरामचंद्राच्या भक्तीने, त्यांच्या प्रेमाने ते सगळे संपन्न होतील. दोन्ही प्रकारचे लाभ आहेत. भुक्ती पण आहे आणि मुक्ती पण आहे. प्रेयस पण आहे, श्रेयस पण आहे. अभ्युदय पण आहे, निःश्रेयस पण आहे. सगळं प्राप्त होणारे केवळ मारुतीरायांची भक्ती. आणि अनेकांचा खरंच अनुभव आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी तर मारुतीची भक्ती जरूर करावी. एकतर घडणीचं वय असतं, जडणघडणीचं वय आहे, त्यामुळे शक्तीसाठी मारुतीची आराधना करावी. पण त्याचबरोबर बुद्धीसाठी किंवा इच्छिलेल्या सगळ्या वस्तूंसाठी मारुतीरायांची भक्ती केली. कारण स्वतः भक्तीचं जे दूत आहेत, भक्तीचं जे प्रतीक असणारे मारुतीराय, त्यांची भक्ती केल्यावर तर ते भरभरून आपल्याला देतात. त्यामुळे हे मारुतीरायांचं हे स्तोत्र आपण आज ह्या निमित्ताने स्तोत्र संपदेतलं हे 31वं स्तोत्र आहे. आणि हनुमान जयंती आता नुकतीच झाली आहे म्हणून हे हनुमंताचं स्तोत्र आपण त्याचा अभ्यास करतो आहे. आणि हा हनुमंत तुम्हा आम्हालासुद्धा प्रसन्न होवो किंवा त्याच्यासारखी भक्ती आपल्याही अंतःकरणात जागायला हवी. म्हणजे जशी प्रभू रामचंद्रावर त्यांची निष्ठा होती तशी आपल्या आराध्य दैवतावर निष्ठा राहावी, टिकून राहावी. श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्याला सगळी कामं करता यावी. अशाच भावनेने या मारुतीरायांना पुन्हा वंदन करूया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. पीताकिल विषयच्छं जातानन्दाश्रुपुलकमत्यच्छं सीतापतिदूताद्यं वातात्मजमद्य भावये हृद्यं तरुणारुणमुखकमलं करुणारसपुरपुरितापाङ्गं सञ्जीवनमाशासे मञ्जुलमहिमानमञ्जनाभाग्यं शम्बरवैरिशरातिगमम् अम्बुजदलविपुललोचनोदारं कम्बुगलमनिलदिष्टं बिम्बज्वलितोष्टमेकम् अवलम्बे दूरे कृतसीतार्तिः प्रकटीकृतरामवैभवस्फूर्तिः दारितदशमुखकीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः आनरनिकराध्यक्षं दानवकुलकुमुदरविकरसदृक्षं दीनजनावनदीक्षं पवनतपः पाकपुञ्जमुद्राक्षम् एतत्पवनसुतस्य स्तोत्रं यः पठति पञ्चरत्नाख्यं चिरमिह निखिलान् भोगान् भुक्त्वा श्रीरामभक्तिभाग् भवति.